कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. श्रीकांत, मगाशी आदित्य कुठे आहे हे विचारायला मी त्याला फोन केला तेव्हा मला म्हणाला की तो अनुष्का बरोबर डिनरला गेलाय. अनुष्का बरोबर? हो, एकतर तो मला न सांगता गेला आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी त्याला म्हटलं की आता ताबडतोब घरी ये, त्यावर त्याने मला नाही असं उत्तर दिलं. त्याआधी कधीही आदित्यने आपल्याला असं उत्तर दिले श्रीकांत? नाही दिलं. आता येईल तो माझ्याशी बोलायला म्हणालाय, पण माझी इच्छा नाहीये. आईला असं नको करूस, वाईट वाटेल त्याला. त्याने विचार केला त्याच्या आईला वाईट वाटेल का याचा? नाही केला ना. म्हणूनच म्हणतेय, मला आता आदित्यशी काहीच बोलायचं नाही. आईला नको असं करूस. 2 दिवसांवरती वाढदिवस आलाय त्याचा, आणि तुला माहितीये ना तुझ्या अबोल्याचा किती त्रास होतो त्याला. आणि एकतर त्याने आपल्याला काही खोटं सांगितलं नाहीये, आपल्यापासून काही लपवलं नाहीये, आणि मुख्य म्हणजे तो अनुष्का बरोबर जेवायला गेलाय हे त्याने सांगितलं ना फोनवर तुला. मग काय एवढा राग? तरीही आज मला आदित्यशी नाही बोलायचंय. आणि आता आदित्य आला तर त्याला सांग की मी झोपलीये आणि मला डिस्टर्ब करायचं नाही असं मी सांगितलंय. प्लीज श्रीकांत. आला. प्लीज. ठीक आहे. काय ना आदित्य, काय काम होतं? हां बाबा, मला आईला भेटायचं होतं. अरे जरा झोपली आहे ती. झोपली आत्ता ह्या वेळेला? ओके ना ती? जरा डोकं दुखतंय तिचं, त्यामुळे झोपायच्या आधी मला सांगितलं तिने की मला डिस्टर्ब करू नका म्हणून. बाबा ऍक्च्युली मला तिचा फोन आला होता आणि बाबा मला ऍक्च्युली तिला भेटून सांगायचंय की मी अनुष्काला का भेटायला गेलो होतो. सो नाही, बरोबर आहे तुझं, पण जे काही सांगायचं ते सकाळी सांग ना. आत्ता झोपली ती, झोपू दे. बाबा आई या वेळेला झोपत नाही, मला माहिती आहे. ती जागी आहे. एक सेकंड, मला आदित्य सांगितलेल्या गोष्टी ऐकत जा ना जरा. बोल ना, सकाळी बोल. आत्ता झोपू दे तिला. आदित्य, तुला कळायला हवं ना. अरे वहिनींना ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याच का करत असतोस तू सतत? आता वहिनी तुझ्याशी कधीच बोलणार नाहीयेत. आदित्य ऐक, आत्ता डिस्टर्ब आहे ती. तू उद्या सकाळी तिच्याशी बोललास तर ऐकून घेईल तुझं ती बहुतेक. उद्या सकाळी बोल. बर. झोप येत नाही? मारू, तू पण जा आता घरी. रात्र झाली ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.